सगळं देवस्थान म्हणून मोठं मोठं बोकं येऊन बसलं आणि गरीब माणसं कुठे जाणार? घरदार ही निम्मी बोंबलत गेली रस्त्यात, शेती गेली ती बी त्याचं बी काय नाही. मोफत आहे म्हणून टीव्हीवर दाखवतात, एकण देत नाही. यात्रेनिमित्त टोल माफ केलेले आहेत. मग घेत नाहीत ना, गाडी सोडत नाहीत. त्यांच्या वाघापूर पाठीसनं तिकडे त्यांची त्याला दुकान होणार, आमचा आदमापुरासनं इकडे आमची आम्हाला होणार. नमस्कार, मी सायली मराठे, आवाज कोल्हापूरचा या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या मी आहे, आपण पाहताय श्री क्षेत्र बाळूमामा भुदरगड तालुक्यातील हे देवस्थान आहे. नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग सध्या जो आहे हा कोल्हापूरमधील महालक्ष्मी अंबाबाई त्याचबरोबर श्री क्षेत्र आदमापूर बाळूमामाला कनेक्ट करणारा असा हा महामार्ग आहे. इथं लाखो भाविक येत असतात. सध्या इथला भंडारा उत्सव सुरू आहे. या उत्सवाला बऱ्याच ठिकाणांहून बऱ्याच राज्यांमधून लाखो भाविक इथं या उत्सवासाठी हजेरी लावत असतात. आपल्यासोबत काही भाविक आहेत, आपण त्यांना विचारूयात या शक्तिपीठ महामार्गाविषयी नेमकी त्यांची कशी प्रतिक्रिया. चला. चिपरी 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 काय सांगताय, कसं वाटलं उत्सवाला? चांगला आहे, आनंद आहे. कशी भाविकांची सोय कशी होती? चांगली होती इथं. दरवेळी येत आहे? दरवेळी. पहिल्यांदा आलाय? नाही, दरवेळी असते. शक्तिपीठ महामार्ग होतोय आदमापूरसाठी, बरोबर. काय त्याचा काय उपयोग होईल काय? हो, आपल्याला काय माहिती नाही, बाकी जेवढं बोललो बस. पण आदमापूर येथे आहोत. आदमापुरातील काही व्यापारी आहेत इथं, ह्या व्यापाऱ्यांना आपण विचारूयात. काका, काय कसं चाललंय उत्सव, कसा सुरू आहे, भाविकांची गर्दी कशी आहे? काय एक नंबर चांगला, एक नंबर चांगला चाललेला आहे. भाविकांची गर्दी भरपूर आहे, एकदम भरपूर. आणि प्रत्येकाच्या मनात बाळूमामांचं चांगलं चरित्र असल्यामुळं, ह्या नवीन काळातला देव असल्यामुळं एवढी गर्दी वाढायला लागलेली आहे. किती वर्षांपासून तुम्ही व्यवसाय करताय? मी 10 वर्ष झाली व्यवसाय करतोय. 10 वर्ष. माझं गावच आदमापूर, जन्मच आदमापूर. आणि बऱ्याच लोकांकडनी मी बाळूमामांची ख्याती पण ऐकली. आणि 10-12 वर्षाचा झाल्यानंतर मी पाहिलं बी, बघितलं बी बाळूमामांचंही. किती लांबून भाविक येतात काय? लांब 2-3 राज्यातनं भाविक येतात. 2-3 राज्यातनं, गोव्यावरनं येतात, तुमचं आंध्रात नाही येतात, कर्नाटकमधनं येतात. मग सध्या भाविकांची इथं कशी व्यवस्था होते? भाविकांची व्यवस्था चांगली आहे की. आता कसं आहे, एका पेठात बी सगळ्यांची व्यवस्था होणार नाही आहे. लोक जास्त मर्यादेपेक्षा जास्त आहेत, त्याच्यामुळे एकदम सगळ्यांची सोय होणं बी कठीण आहे. व्यावसायिकांचा व्यापार कसा चालला? एकदम चांगला, छान चाललेला आहे व्यापार. सध्या शक्तिपीठ महामार्ग, नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग होतो, तो त्याचा कसा परिणाम होईल काय सांगा? चांगला होणार की परिणाम. ही लोक म्हणतात आता ते होणार नाही चांगला, पण चांगला होणार, परिणाम चांगला होणार. कारण त्याच्यामुळं अधिक लोक वाढणार देवाला, अधिक लोक. आणि बाळूमामांची ती जास्तीत जास्त बकऱ्यांच्यापासून त्यांचे महिमा जास्त वाढत निघालेला आहे. माहिती जास्त लोकांना मिळायला लागलेली आहे, अनुभव जास्त यायला लागलेला आहे, असं व्हायला लागलं. शक्तिपीठ महामार्गाला टोल असतील, सध्या लोक जे येतात त्या रोडनं एवढे टोल नाही आहेत. शक्तिपीठ महामार्गाला टोल असणार आहेत, तर मग तेव्हा कसं ते भाविकांना मग अडचण येणार, भाविकांनी जर परवडणार नाही. मर्यादेपेक्षा, त्यांच्या मिळगतीपेक्षा जास्त जर खर्च व्हायला लागला तर भाविक पण कमी येणार, मग त्या मार्गे असं होणार. सध्या भाविकांची रोडला येताना गैरसोय वगैरे होते का काय, तुमचं कसं म्हणणं? नाही, गैरसोय कुठं होती अहो, भरपूर. आता वाहनं झाल्यात भरपूर. आता मॅडम बघितलं तर प्रत्येक माणशी एक वाहन आहे. त्याच्यामुळं शासनाचं वाहन मिळालंच पाहिजे किंवा एस टी महामंडळाचा मार्गच मिळाला पाहिजे असं काही अडचण नाही. प्रत्येकजण आता स्वतःवर स्वावलंबी झालेला आहे, त्याच्यामुळे काही अडचण नाही. सध्याच्या रस्त्यांना वाहतुकीसाठी काही अडचणी येत आहेत का? वाहतूक कमी येणारच, ही येतच राहणार. जनता वाढत राहणार, रस्ते कमी पडत राहणार. ही काय गरज आहे असं वाढतच जाणार आहेत. वाहतुकीच्या अनुषंगानं मोठे महामार्ग होण्याची आवश्यकता आहे. हाच मोठे महामार्ग होणार तरच चांगलं होणार आहे. आणि चांगलं झालं तर लोक बाळूमामाला जास्त येणार, असं होणार. श्री क्षेत्र आदमापूर बाळूमामा या ठिकाणी आपण आहे. येथील काही व्यावसायिक आहेत, त्यांना आपण शक्तिपीठ महामार्गाविषयी विचारूयात. नेमक्या कशा त्यांच्या प्रतिक्रिया आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय. दादा इथलेच का? किती वर्ष व्यवसाय करताय? बरं. सध्या भाविकांची कशी व्यवस्था होती आदमापूरमध्ये? बऱ्यापैकी. सध्या नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग चर्चेत, काय परिणाम होईल या शक्तिपीठ महामार्ग? भक्तांचा ओघ वाढणार.
शक्तीपीठ महामार्ग झाला तर भाविक आदमापूरला वाढतील. जोरात वाढणार. पण शेतकऱ्यांचा विरोध आहे, काय सांगा? शेतकऱ्यांना म्हणजे विश्वासात घेऊन करा पाहिजे मार्ग. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन मार्ग करायला पाहिजे. हो. कुठून आलाय? चंद्रपूर जिल्हा शेनगाव बरं. तालुका. कशी सोय आहे आदमापूर मध्ये, कशी व्यवस्था एकदम झाली? चांगली आहे. कधी आलात तुम्ही? 4 दिवस झाले. आता आज निघताय का? हो, चालू आता. उत्सव कसा झाला? चांगला झाला. सध्या शक्तीपीठ महामार्ग चर्चेत आहे. शासनाचा शक्तीपीठ महामार्ग म्हणून नागपूरवरून गोव्याला येणार, काय याचा कसा परिणाम होईल, काय सांगाल? त्या मार्गाने आम्ही नाही येत ना. नाही, तो अजून मार्ग झालेला नाहीये, तो भविष्यात होणार आहे. होणारे रोड हा. हा चांगला आहे ना ते. सध्या आलेल्या मार्गात तुम्हाला काय अडथळा आला का? नाही आला नाही. बरं, कोणत्या मार्गे आलात तुम्ही? आम्ही इकडून लातूर कडून. लातूर कडून. हो. बाळूमामा आदमापूर या ठिकाणी आपण आहे. भंडारा उत्सव चालू आहे, बरेचसे लाखो भाविक इथं येत आहेत. कसा आहे व्यवसाय, कसा चालू आहे? पॉवरफुल झालं, चांगला आहे. कशी म्हणजे लोकांची हे गिरायकांचं हे कसं आहे, वर्दळ कशी आहे? भरपूर वर्दळ आहे. जो काल जागराचा दिवस होता, आज महाप्रसाद दिवस आहे. जो 5 ते 10 लाख लोकांचं प्रसादाचं नियोजन देवस्थान कमिटीने केलेलं आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र, गोवा या 4 राज्यातून भाविक येत आहेत. किती दिवस चालू आहे साधारण? 7 दिवसापूर्वी तिची वाद घातली जाते, त्यापासून नवरात्र धरले जातं. आज त्याची सांगता होते. कालचा मुख्य दिवस होता. आज सकाळी पहाटे भाकणूक झाली 5 वाजता. त्यानंतर आज महाप्रसाद झाला. उद्या भव्य मिरवणूक होणार आहे आणि गुढीपाडव्यापर्यंत अशी वर्दळ राहते भाविकांची. साधारण एक 8-10 दिवस. जे भाविक येत आहेत ते बरेचसे लांबून येत आहेत, वेगवेगळ्या राज्यांमधून होत आहेत. भाविकांसाठी शक्तीपीठ महामार्ग एक सध्या आपल्याकडं आहे, चर्चेतला विषय आहे. महाराष्ट्र राज्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. शक्तीपीठ महामार्ग नागपूरहून गोव्याकडे जाणार आहे. हा महामार्ग झाला तर आदमापूरसाठी तो कशा पद्धतीने असेल, काय परिणाम होईल त्याचा? हा शक्तीपीठ झाल्यानंतर विदर्भ, मराठवाडी या ठिकाणी जे बाबामांच्या 18 बगे आहेत, म्हणजे बकऱ्यांची कळप, तिथून येणारे जे लोक आहेत त्यांना यायला जरा वेळ लागतो. तो फास्टमध्ये येणार, पण इथल्या स्थानिक जे शेतकऱ्यांचा जो विषय आहे, म्हणजे जमिनी जातात आणि इथले शेतकरी म्हणजे 2-3 एकर शेती असणारे आहेत. त्या शेतकऱ्यांना शेवटी वाटतं आपली जमीन वाचावी आणि आपल्याला की आता या महागाईच्या काळात जमीन दुसरीकडे घेता येत नाही. तरी शासन जरी काय तिचा मोबदला दिला असा विषय, पण हे झाल्यानंतर इथल्या भागाचा विकास पण होणार आहे आणि जमीन पण कमी होणार आहे, असा विषय आहे. शेतकऱ्यांचं थोडंसं नुकसान होणार आहे, तरी पण नुकसान झालं तरी पण व्यवसाय दृष्टीकोनातून त्यांना संधी उपलब्ध होणार आहे प्रत्येक व्यावसायिकाला. तुम्ही आत्ताच सांगितलं की बाबा लोकांना व्यवसाय करता येतील किंवा त्यांना धंदा व्यवसाय असे उपलब्ध होतील शक्तीपीठ महामार्ग झाला तर. पण जर शेतीचं क्षेत्रच कमी झालं, जागाच इथली कमी झाली तर एवढ्या लोकांना इथं व्यवसायाच्या संधी निर्माण होतील का, कसं? जे शक्तीपीठाचं स्टेशन आहे ते निडोरी आणि वाघापूरच्या त्या मधल्या ह्याच्यावरती आहे, तिथं स्टेशन होणार आहे त्याचं. त्या तिथल्या 2 गावाचं म्हणजे वाघापूर आणि निडोरीच्या जे शेतकरी आहेत, जमीन जाते म्हणजे काय पूर्ण जात नाही. समजा 10 ते 20 गुंठ्याचा प्लॉट आहे, ते मधून गेली तर थोडीफार शिल्लक राहते. राहिलेल्या जागेत ती व्यवसाय करू शकतात. असे काय सगळ्यांची शेती सगळीच जाणार आहे असं नाही. थोडी जणांची जाईल, थोडी जणांची थोडीफार शिल्लक राहील. ज्यांची राहिली ती त्यात व्यवसाय करू शकते. पण शक्तीपीठ महामार्ग हा साधारण 20 फूट उंचीवरून असणार आहे, पण स्टेशन असणार आहे ना तिथं. जे वरनं जाणार आहेत वाहनं ते खाली यायचं तिथं स्टेशनच उभारलं जाणार आहे. सर्व्हिस रोड वगैरे असणार आहेत त्याचे. सध्या लोकांची शेतीच अशी आहे की 10-15 गुंठ 20 गुंठ आहे. त्यांचं कसं आहे, जे काही भूमीहीनच होतात काही शेती. आता जे भूमिहीन होतात त्यांचा विषय आहे की द्यायची की विरोध करायचा. शेवटी आम्हाला तुम्ही एक व्यापारी आहेत, व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनातून काय सांगता? व्यापार दृष्टीने वाटतं की आणखी भाविक वाढतील. मागच्या 10 वर्षात जर आपण बघितलं तर 1 लाखपर्यंत भाविक येत होते या वार्षिक यात्रेला, पण ह्या वर्षीचं टार्गेट पडलं तर 10 लाखाच्या वरती गेलेलं आहे. जर शक्तीपीठ महामार्ग झाला तर ह्याच्या 4 पटीने भाविक वाढतील, ते काही सांगायची गरज नाही. अंतर वाचेल, वेळ वाचेल, सोयीचं होईल. निढोरी सारखं गाव असेल किंवा वाघापूर सारखं गाव असेल, तुम्ही आत्ताच सांगितलं की बाबा तिथं खाली उतरण्यासाठी स्टेशन असणार किंवा सर्व्हिस रोड असणार आहे. तिथल्या लोकांना जर इथं व्यवसाय करायचा म्हणलं, जे असे आहेत की ज्यांची शेती पूर्णतः जाते, जे भूमिहीन होतात, त्यांना इथं व्यवसाय करायचा असला, आदमापूरच्या मंदिराच्या जवळपास व्यवसाय करायचा असेल
तर इथलं हे कसं आहे, देवस्थान कमिटी त्यांना परवानगी देते का, किंवा फक्त आदमापूरकरांनाच इथं संधी मिळते, कसं सांगाल? आता कसं आहे, ज्याची स्वतःची प्रायव्हेट जागा आहे तो स्वतः बसणार, जी त्याला बसून जी उरलेली जागा तो भाडेतत्वावरती देतोय, ज्याला व्यापार करायचा तो भाडेतत्वावरती घेणारच. लक्षात आलं का बघा. आणि इतरही आता म्हणजे रस्त्यात दुतर्फा बाजूने जे सार्वजनिक जी जागा आहे, जिथे जिथं जे बसत नाहीत त्या ठिकाणी रिकाम्या जागेत ते येऊन व्यापार करू शकतो. असं काही नाही की ते मला इथंच पाहिजे आणि तिथंच पाहिजे. म्हणजे बाहेरील व्यावसायिकही इथं भाडे तत्वावर येऊन 60% जे व्यावसायिक आहेत ते बाहेरचे आहेत आणि आता ते व्यवसाय करत आहेत. म्हणजे सध्या इथं बाहेरचे व्यावसायिक आहेत. बाहेरील व्यावसायिकांनाही इथं आल्यानंतर भाडे तत्वावर जागा उपलब्ध हो, भाडेतत्वावर जे स्वतःची खाजगी मालकी जागा असेल ते भाडेतत्वावरती घ्यावंच लागणार. तुम्ही कुठल्याही देवस्थानावर जावा, ज्याचे गाळा मालक आहे तो गाळा मालक भाडं घेणारच आहे, की असं कोणी तसं फ्रीमध्ये देणार नाही. त्याच्या मोबाईलला काय असेल ते देऊन तो गाळा घेतला की व्यापार होतो. त्या पाहिलं आत्ताच आपण बघितलं इथले आदमापूरमधील व्यावसायिक आहेत, दादा आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा केली. शक्तिपीठ महामार्गाचा कसा परिणाम होईल येणाऱ्या भाविकांवर असेल किंवा भागातील शेतकऱ्यांवर असेल, त्यांनी त्यांचं जे काही मत होतं, त्यांचं जी भूमिका होती ती एक व्यापारी दृष्टिकोनातून असेल किंवा शेतकऱ्यांच्या वतीनेही मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आदमापूरमधील महिला व्यावसायिक आहेत, काय सांगाल? भंडारा उत्सव सुरू आहे, गेले 8 दिवस भाविकांची रेलचेल आहे, कसा आहे व्यवसाय? उत्तम आहे, चांगला आहे. आता तुम्ही मोठ्या आवाजात छान बोलत होता, गिरायकांच्या सोबत तुमचा संवाद होता, तसा जरा मोठा आवाज येऊ दे की. किती वर्ष व्यवसाय करताय? बरेच वर्ष आले, 10-12 वर्ष आले. इथल्याच आम्ही इथला आहे, प्रॉपर आहे, इथला आहे. भाविक सध्या वेगवेगळ्या भागांतून येत आहेत, वेगवेगळ्या राज्यांमधून येत आहेत. प्रमाणात येतात. कुठून येतात साधारण, कोणकोणत्या भागातून येतात? कर्नाटकहून येतात, गोव्यावरून येतात, मध्य प्रदेशातून येतात, भरपूर येतात. शक्तिपीठ महामार्ग नागपूरवरून गोव्याला, म्हणजे साधारण मध्य प्रदेश पासून गोव्याला जोडणारा असा महामार्ग होतोय. हा महामार्ग झाला तर काय परिणाम होईल याचा, म्हणजे बाळूमामाला गर्दी वाढेल काय, कसं सांगा? बाळूमामाला गर्दी वाढेल, पण शेतकऱ्यावर अन्याय होईल. त्यांची पूर्ण शेती वगैरे जाणार, रोडवरची अशी निम्मी घरं वगैरे जातात. आता हे ब्रिज वगैरे झाल्यामुळे आमची सुद्धा आता मार्केट, पूर्ण दारातलं मार्केट आमचं गेलेलं आहे. ब्रिजमध्ये आम्ही आता खाली बसलो की कोणतरी ब्रिज आता हल्ली झाल्यामुळे हां लोकांना होय, आता इथनं जरी आम्हाला ब्रिज खायनं उठवलं की आम्हाला दारात येऊन बसायला लागतंय. आता हे एक भंडारा आहे म्हणून गर्दी आहे. अमावस्यानंतर ही ब्रिजच्या या साईडला कोणी येत नाही, त्या साईडला बसलं तरच आम्हाला मार्केट येतंय. जसं रोड वाढायला लागले तसं मार्केट बी जायला लागले, जास्त गर्दी आहे. त्यामुळे इकडे भाविक येतात. अदरवाईज तिथंच तुम्ही पुलाच्या खालीच बसताय. हो, पुला ब्रिजच्या खाली आम्ही बसतोय. आता ह्या दरम्यान तुम्हाला तिथं बसायला अलाउ करत नाही, ते भाविक आल्यामुळे, गर्दी झाल्यामुळे आम्हाला पाठीने सरून घ्यायला होत्यात. मग आता तेव्हाचा धंदा, म्हणजे ब्रिजच्या इथं असतानाचा धंदा आणि आता इथं काय फरक आहे याच्यामध्ये? भरपूर फरक आहे. तिकडं धंदा होतोय तसा इकडे दारामध्ये धंदा होत नाही. भाविक कसं त्या साईडनं जातात नाही, माणसं वगैरे आलेले त्या साईडनं जाते, ह्या साईडनं कोण एवढे येत नाहीत. इकडे तुरळक असते. हो, अमावस्याला तर अजिबात नसते ह्या साईडला. अमावस्याला तुम्ही इकडे असताय की ब्रिजच्या इथं बसताय? ब्रिजच्या साईडला तिथं असतोय, पण आता उठवल्या दुकान वगैरे सगळी काढले आहेत तिथली भंडाऱ्यातनं वगैरे. परगावी कशी यात्रा वगैरे असली की दुकानं लावली जातात, आमच्या गावी यात्रा वगैरे असली की दुकानं काढून ठेवतात बाजूला, सगळी दुकानं बंद करतात. जसं आता आतलं व्यावसायिकांचं बंद केलंय सगळीकडचं बंद केले. तुम्ही इथले आम्ही इथला आहे, जे रोडची घर आहेत तेवढीच व्यवसाय करतात? 10-12 वर्ष आली, 12 वर्ष आली. आजी, भंडारा उत्सव सुरू आहे, बाळूमामाला लाखो भाविक येत आहेत, वेगवेगळ्या भागांतून येत आहेत. आताच त्या ताईंनी सांगितलं कर्नाटक राज्यातून असेल, मध्य प्रदेश, गोवा, लांब येतात, पुण्यावरून मुंबईवरून भाविक येतात. कसा व्यवसाय कसा चालू आहे? आता मला व्यवसाय चांगला आहे, म्हणजे कशी आमची दुकानं पुढे होती तिकडे, मग आता नाव कशी पब्लिक येणार म्हणजे आम्हाला कसं आम्ही आमच्या दारात बसतो हो की नाही. तर इथनं मागं मला पहिला बाळूमामाचा भंडारा झाला, पाणी नव्हतं आमच्या गावाला प्यायला, तर बाळूमामा आल्यापासून आमचं गाव सुधारलं आणि सगळे लोकांनी बी चांगली सेवा बी झाली आणि जेवणाचे ते काय टेन्शन नाही, चांगलं झालं आमच्या गावाचं. दुकान आता इकडे का बसवलं? हे मला तिथं होती दुकानं, हे बघा समोर आहेत का ते लाईटीचा डाम, ती लाईट होती. मग आता ती पब्लिक येणार म्हटलं कसं गर्दी होणार, मग कशी आमचं काय एका दिवसात मला आम्हाला 4-5 दिवसांनी फरक पडत नाही, मग आम्ही इकडे आणून लावलं. हे घरच आमचं मुलं आहे.
म्हणून आम्ही इथंच हे करतो. इथं व्यवसाय कसा होतोय लेखा आता कसं व्यवसाय व्हायचा म्हणजे तिथं भरपूर होतोय आणि इथं आता परगावची माणसं वर्षात नाही एकदाच येतात. मग माणसं येऊ द्यात म्हणून आम्ही कसं नाही धंदा झाला तरी चालेल आम्हाला म्हणून आमच्या दारातच ठेवतात एवढंच. भंडाऱ्या निमित्तानं फक्त जागा तिथली कमी पडत असल्यामुळं इकडं घेतलेली आहेत दुकान. मग आम्ही कसं होऊ दे नाही तर नाही होऊ दे मुला आम्ही पब्लिक येऊ द्याच आपल्या गावाला म्हणून आम्ही येतो. इथं आपलं ह्याला बसताव आम्ही इथं. मग काय आपली माणसं नाव देवाच्या आहे ना भरपूर येतात. आता बाळूमामा कसं बाळूमामा अकुळचा खरं ना आमच्या गावात कसं बकऱ्या काही येतात त्याच्यामुळे कसं माझं हे आजूळ मुला आणि मला दिली बी इथंच म्हणजे बाळूमामा आमच्या घरला यायचा. आम्ही गुरव इथलं जुनं घर आहे की नाही वर गावात ह्याचं आता ते इजू गुरव आहे अध्यक्ष ते माझा पुतण्या त्याच्या इकडे पडलेला जागा आहे तो आमचा आजूळ बी असलं इथलंच. आईला आमच्या इथं दिली ती कपिलेश्वरला आणि आमच्या आईला इथं माझ्या आत्तीला दिली 60 लोट गेलं आणि मला बी आणि आत्तीच्या लेखाला मला किती वर्ष व्यवसाय करताय आता तरी मला कोमल तरी 40 वर्ष होत आली मला. आम्ही आमचं मालक होतं गर्दी कशी आहे आता ह्या 20 वर्षात वाढली मुला इथनं मागे एवढी काय नव्हती. आता म्हणजे आम्ही कोल्हापूरला 40 वर्ष होतो शाहू मेला आमचं मालक होतं आणि आता इकडे येऊन आम्हाला 35 वर्ष झाली. हे पहिलं घर आहे बा मुला. लांबून भाविक येतात या भाविकांसाठी नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग सगळीकडे भरपूर येतात. नागपूर आणि गोव्याला जोडणारा एक नवीन मार्ग होतोय. सध्याचे जे रस्ते आहेत त्याशिवाय आणखी एक दुसरा मोठा महामार्ग होतोय जो नागपूर मध्य प्रदेश राज्यापासून गोव्याला जोडणारा. तो महामार्ग झाला तर कसा परिणाम होईल काय म्हणजे हाही घर एवढी काढून हे एवढंच आमचं होऊ देत चिक्कार. म्हणजे शेतकऱ्यांचं बऱ्याचशा नुकसान होत आहे. शेतकऱ्यांची शेत जमीन जाते आणि शेतकरी त्या मार्गाला विरोध करतात. हे आता हे कधी मला हे आमचं हे होता म्हणजे आमचं अंगण होतं हे. मग आता नाव वाढायला लागलं म्हणजे हे घर जुनं मला हे आहे की नाही जुनं घर आहे हे म्हणजे आमचं हे पहिलं जे दारच होतं हे. मग आता हे उड्डाण पुलाच्या खाली आहे की नाही एवढाच रस्ता होता फक्त. मग आता हा एवढंच राहिलं तर आमचं कसं मला आमचं पोट भरतंय. हे जर काढलं तर मग आम्ही कुठे जाणार. आता वर संडास बाथरूम आहे की नाही मला ते आमच्या जागेत आहे आम्ही गुरवच तिथलं. आता आमचं कसं ह्याच्या येणं कसं कशानं नाही तरी आमचं निवड पाणी तिथलं झालं बंद. मग आम्हाला काहीतरी पाहिजे का नको मला तिथलं ते बी आमचं बंद. सध्या जाणारा जो शक्तिपीठ महामार्ग आहे तो इथून नाही आदमापूर मधून नाही तर वाघापूर निडोरी हातीतून जाणार. हा मग तिकडनं गेला तर चालतंय म्हणजे इकडनं आणि डबल करची ना. पण त्या शेतकऱ्यांचा विरोध आहे की तिकडे कारण आम्ही मला आता हे एवढं सोडलं. तुम्ही म्हणताय की आमचं हे आता घर राहायला पाहिजे इकडे आमची जागा गेली तसा त्या शेतकऱ्यांचाही विरोध आहे. मग त्याच शक्तिपीठ महामार्ग झाला तर मला त्यांचा पहिला आहे की नाही जागा पहिला आहे की नाही हे त्यांचा रस्ता जरासा रुंद होईल. आता आम्ही केला नाही आता आमचं मला हे घराच नाही एवढं झालं. शक्तिपीठ महामार्ग नवीनच व्हायला लागलाय आणि भरपूर मोठा होतोय. एक एक शेतकऱ्यांची एक एकर जमीन त्यामध्ये जाते. एवढी मला हे करायची नाही शेतकरी कुठे जाऊ द्यात म्हणजे जरा मोठा केला तरी चालेल का. सध्या आहेत हे सध्याचेच मार्ग मोठे केले मोठं नको का तेवढंच आपलं करू द्यात म्हणजे शेतकरी सुद्धा कुठे जाणार त्यासनी काय नोकरी येतात काय असं आहे त्यांचा बी जरा विचार करायचा. शक्तिपीठ महामार्ग झाला तर इकडे भाविक भरपूर येतील आदमापूरच्या व्यावसायिकांचा भरपूर फायदा होईल कारण त्यांचं काय होणार त्यांचं बी जरा लक्ष ठेवायला पाहिजे मला. म्हणजे कसं सगळ्यांच्याकडे लक्ष पाहिजे. आमचं गाव झालं म्हणून आमचंच नाही सगळ्या माणसांचं चांगलं व्हावं असं पाहिजे. आमचं पोट भरते म्हणून आमचं नको का सगळ्यांची पोट भरावी. शासनाने शेतकऱ्यांचा पण विचार होय आमचं चांगलं होतं ना त्यांचं हे हो नको त्यांचं बी चांगलं आहे. नक्कीच आता आपण इथं एक मावशी आहेत व्यावसायिक आहेत गेले 40 वर्ष त्या इथं व्यवसाय करतात प्रॉपर आदमापूरमधल्या आहेत. आपण शक्तिपीठ महामार्गाविषयी थोडीफार त्यांच्यासोबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला. त्यांना शक्तिपीठ महामार्गाची तेवढीशी माहिती नव्हती पण महामार्ग झाले तर अतिक्रमण किंवा जे पुढं जी घरं येतात किंवा दुकानं येतात व्यावसायिक आहेत त्यांना तिथून हटवलं जातं आणि त्याचा नक्कीच व्यवसायावर परिणाम होतोय हे त्यांनी सांगितलं. अगदी त्याचप्रमाणे शक्तिपीठ महामार्ग जर होत असेल तर शेतांमधून जाणाऱ्या शेतकऱ्यांचंही नुकसान त्यामध्ये होते. शेती जाते तर त्यांचीही तशीच प्रतिक्रिया आहे की शेतकरी भूमिहीन होत आहेत आमच्या शेत जमिनी जात आहेत. जसं या व्यावसायिकांचं हे नुकसान होत आहे म्हणतात की दुकानं हटवल्यानंतर आम्हाला व्यवसाय करण्यासाठी जागा मिळायला पाहिजे. आता हा हल्लीच ब्रिज झाल्यामुळं
जी समोर दुकानं असायची ती थोडीशी आतल्या साईडला आली, म्हणजे जसं रस्ता वाढत जाईल तसं इकडचं क्षेत्र कमी कमी होत चाललंय. मग व्यवसाय करण्यासाठी आम्हाला थोडं का असेना इथं क्षेत्र उपलब्ध पाहिजे. अगदी त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची भूमिका आहे. शक्तीपीठ महामार्ग झाला तर ते भूमिहीन होतील आणि त्यांना शेत करण्यासाठी किंवा व्यवसाय करण्यासाठी कोणतीही संधी उपलब्ध होणार नाही. तसं म्हणायला गेलं तरी काढायला नको पाहिजे तुम्हाला. कसं धंदा आहे ते की नाही. आता पंढरपूरला म्हणा देवळात इतक्यात की नाही, आम्ही सगळीकडे जातोय. ज्योतिबा बी आहे की नाही. तर हिने चुकीचं केलं म्हणजे कसं पाठ भरून खात्यात त्यांच्या पोटावर मारायची बाळी झाली का नाही. मोठ्या मोठ्या जण चालतंय. गोरगरिबांच्या नोकऱ्या येतं काय. आता आमच्या पोराची नोकऱ्या नाही काय नाही. धंदा झाला तर बरं नाही तर अंगावर सगळं आहे की नाही. तसं सगळ्यांचं चांगलं व्हावं. गाळ्यांमध्ये कुठलं काय तसंच फडकं लावून दिलंय. ते बी काही भाड्याने आम्ही घेतो. आम्ही काही हे नाही. खरं ते सुद्धा तिने आता पण देवस्थान कमिटीकडून भाड्याने घेतात. होय. मग ते कसं ते तिथं बी आम्हाला द्यायला लागतं. मग आता सगळंच बंद म्हणजे आता इथलं बी बंद केल्यावर कुठे जायचं सांगा. तसं आम्हाला कसं आम्ही पुजारी इथलं गुरव. तसं आम्हाला सगळ्यांचंच आता आमचं देवाच्या इनात ते रान आहे बघा तिकडं. जेवणाचा हाल आहे की नाही ते बी आमचाच गुरुवांचा. ते पलीकडे आहे ते बी आता संडास बाथरूम आमच्यातच आहे. मग गुरुवासनी काहीच नाही म्हणजे मग उचलून जायची पाळी नाही. हे बी काढलं म्हणजे झालं चांगलं. शेतीची जागा तुमची आहे. त्याच्यात आम्ही शेंगा तेन करीत आहोत. मग देवाचं म्हणून देवाचं बी म्हणून तिकडे घेतलं. तिकडे आता 3 पोरं कुठे जाऊ द्या सांगा बघू. मग पोट भरायला पाहिजे का नको. आता आमची 7 नातरुंड झाली. नातूयोग झाला. सुना माझ्या 3 जणी. खायचं काय. नोकरदारांचं कसं बी चालतंय. गोरगरिबांचं चालतंय. ते आणलेलं भांडवल घरात जर बसलं उद्या येणार त्यांनी पैसे द्यायचं कुठले पैसे. तसं देवस्थानाचं आम्हाला मिळतेलं निवत पाणी ते बी बंद केलं. तेव्हा सगळं देवस्थान म्हणून मोठं बोकं येऊन बसलं. आणि गरीब माणसं कुठे जाणार. घरदार ही निम्मी बोंबलत गेली रस्त्यात. शेती गेली ती बी त्याचं बी काय नाही. आणि आमच्या किशी सगळ्या हे करायला लागली. मग गोरगरिबांनी काय करायचं. जागाही त्यामध्ये गेली. जागा होती गेली. 1 लाखाला 17.5 गुंठे येईल का सांगा. हा मग आणि पैसा किती येतोय आणि किती जातोय. रान येतोय काय. म्हणून मी त्याला तर संडासापर्यंत आडवं दिलं. आम्हाला संडास आता पंढरीत आपण गेलो 5 रुपये अधिक येतात का नाही सांगा. तसं आम्हाला काहीतरी पाहिजे का नको. आम्हाला बी पाहिजे. तुम्ही घ्या रान खरं त्यातनं आम्हाला बी जरा आमची बी पोटं बघायची. सर्वसामान्य व्यावसायिक असतील, शेतकरी असतील, या शेतकऱ्यांचाही विचार करणं, सर्वसामान्य जनतेचाही विचार करणं, विकास करत असताना सगळ्या जनतेचा विचार करून शेतकऱ्यांचा विचार करून करणं गरजेचं आहे. मध्ये आपण काही व्यावसायिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या. आताच या मावशी आपल्यासोबत बोलल्या. इथं काही भाविकही आलेले आहेत. कुठून आलात दादा. पंढरपूरवरून. शक्तीपीठ महामार्ग तुमच्या पंढरपूरमधूनही जातोय, नागपूरवरून. हो जातोय. काय सांगाल, कशी प्रतिक्रिया तुमची. आमची प्रतिक्रिया काय नाही. आम्हाला चांगलं वाटतंय. म्हणजे शक्तीपीठ महामार्ग झाला तर शक्तीपीठ महामार्ग झाला तर आम्हाला चांगलं. हो रस्ता फास्ट होईल. हो रस्ता मोठा पाहिजे. हो. सध्या ज्या रोडने येत आहे त्या रोडला टोल आहेत का तुम्हाला. हो टोल आहेत की. आता भाविकांसाठी टोल माफ केले. काही भाविकांनी टोल माफ आमचे नाही झाले. नाही झाले. पण जर शक्तीपीठ महामार्ग झाला तर जास्त टोल तिथून असतील. 25 ते 26 त्यांचे टोल नाके असणार. हो असणार की. तेव्हा कसा परिणाम होईल काय सांगा. टोल नाके त्याने माफ करावं. तेवढं दर्शनाला येणार आहे सगळ्या लोकांचे. पण शक्तीपीठ महामार्ग जर झाला तर या शक्तीपीठ महामार्गामध्ये हजारो शेतकऱ्यांची शेत जमीन जाते. तर त्या शेतकऱ्यांचा याला विरोध आहे. शेतकऱ्यांचा विरोध आता बघा. देवासाठी जागाही दिलीच पाहिजे ती शेतकऱ्याने बी. दर्शनाला लोक गोव्याकडे जाताना जवळपास हजारो एकर शेती या शक्तीपीठ महामार्गामध्ये जाते. हो जाते. पण आता शेतकऱ्यांनीच ते सगळ्याला साथ दिली पाहिजे ना. सगळ्या सोयीसाठी करायला समृद्धी मार्ग. शेत जमिनी आहेत. शेतीचं क्षेत्र कमी होईल. यानं अन्नधान्याचा कुठेतरी तुटवडा निर्माण होईल. आधीच कृषी क्षेत्र आपलं घटत आहे. 50% कृषी क्षेत्र घटत. हो घट जर असला तरी सगळ्या सोयीसाठी रस्ता मोठा व्हायला आलेला आहे. जर वाहतुकीची सोय चांगली व्हायची तर रस्ता मोठा व्हायला. हो मोठा रस्ता व्हायला पाहिजे. आदमापूरमध्ये आहे आपण. बाळूमामा हॉटेल आहे. अगदी मंदिराच्या समोरच आहे. मावशी किती वर्ष झालं व्यवसाय करतायत. आमच्या म्हातारी बसणं आहे. पूर्वीपासून आमचं हॉटेल नारळ दुकान.
कसा प्रतिसाद कसा आहे भाविकांचा? भाविक भरपूर येत आहेत का? येते कुठल्या कुठल्या भागामधून येत आहेत? पुन्हा मुंबई सगळे दिल्लीपर्यंत माणसं येतात ताई. बर, होय आता हा ब्रिज झाला इथं, काय त्याचा काय परिणाम झाला काय? किती झालं तिने कसं आहे त्यांच्या ह्यानं केलं हो. त्यांच्या ह्याने त्यांचा जागा म्हटल्यावर कसं आहे PW वाल्यांनी केलं म्हणजे आम्हाला बोलता येते नाही. रस्ते झाले, वाहतूक झाले तर भाविकांची सोय होते, वाहतुकीची चांगली व्यवस्था होते. तसाच आता एक शक्तिपीठ महामार्ग होतो नागपूरकडून गोव्याला जोडणार. तर तो शक्तिपीठ महामार्ग मोठा झाला तर मग कसा परिणाम होईल? म्हणजे आदमापूरला येणाऱ्या भाविकांची संख्या वाढेल, व्यावसायिकांवर काय परिणाम होईल त्याचा? नाही परिणाम काय होत नाही, व्यवसाय वाढणार. पण त्या शक्तिपीठ महामार्गामध्ये हजारो एकर शेती जाते, त्या शेतकऱ्यांचा विरोध आहे. हां शेतकऱ्याचा विरोध आहे होय. खरं आता काय हे असंच बघा, आता कसं जेवढी हे होईल तेवढी जनता वाढणार असं आहे. शेतकरी मागच म्हणायचं आता, पुढे नाही काय मिळालेलं ह्याच जे हे आहे फायदा ह्या दुकानात नाही आहे. व्यवसायात फायदा आहे. फायदा ज्या शेतकऱ्यांची शेती शक्तिपीठ महामार्गात जाते त्यांनी व्यवसाय करावा. हां व्यवसाय करावा. व्यवसायाला इथं जागा उपलब्ध होणार काय तर त्यांना? आदमापूरमध्ये जागा मिळणार काय? निढोरी असेल, वाघापूर असेल, त्या वाघापूरच्या शेतकऱ्यांची शेती जाते नाही नाही. नाही त्यांच्या वाघापूर पाठीसनं तिकडे त्यांची त्याला दुकान होणार, आमचा आदमापुरासनं इकडे आमची आम्हाला होणार असं. व्यवसाय केला तर तिथं व्यवसायाला चालना मिळणार की. आता आदमापूरनी वाघापूर एक झाले ताई, पण ते व्यवसाय करायला त्यांची जागाच उरली नाही. त्यांची 300 त्यांच्यात चालू आहे. 300 एकर शेती जाते. शक्तिपीठ महामार्ग झाला तर निढोरी गावच्या शेतकऱ्यांची पूर्ण शेती जाते. मग त्यांनी व्यवसाय कुठं करायचा? व्यवसाय करायला तुम्ही आता जागेला पैसे आले ठीक आले, त्याला कोण काय करणार? तुमचा जागा तुम्ही ऐकणार, आम्ही आडवं देऊन चालेल असं आहे. नाही, शक्तिपीठ महामार्ग शासन करणार आहे, हां तर त्या शासनाच्या महामार्गात शेतकऱ्यांची शेत जमीन जाणार आहे. होय. म्हणजे त्यांना पूर्णतः शेतीच नसणार आहे, ते पूर्ण भूमिहीन होणार आहे. त्यांना व्यवसाय करण्याची संधी मिळणार काय आदमापूरमध्ये? तसं कसं आदमापूरमध्ये मिळणार? ते आता शासनानं काय करेल ते ताई, आम्ही काय सांगणार होय गाणे? आम्ही काय सांगणार, शासन काय करेल ते असं. आता हा ब्रिज झाला त्यामध्ये तुमचं हॉटेल आधी कुठं होतं? पुढं होतं की कुठं होतं? पुढं होतं, मागं घेतले, मागं घ्या म्हटलं घेतलं, शासनानं मागं घ्या म्हटलं घेतले असं झालं. किती फूट गेलं त्यामध्ये? तरी बी होत इथनं इथं गेलं बघा इथनं. मग पूर्वीचं हे आणि आत्ताच्या व्यवसायात काय परिणाम? आता परिणाम काय मागं सरकून घेतलं म्हटल्यावर काय हाय तसं होतंय की. भाविकांची गर्दी वाढली आहे, आदमापूरला लांबून लांबून बाळूमामाला लोक येत आहेत, व्यावसायिकांची रेलचल आहेच. हाय हाय कसं आहे, भाड्यानं खोल्या जात्यात, कोणाच्या खोल्या असं खोल्या जात्यात. कुठून आलात? हातकलंगले. काय कशी व्यवस्था आहे आदमापूरला? कधी कधी आलात आदमापूरला? आदमापूरला रात्री आले 10 वाजता. कशी व्यवस्था कशी आहे? एक नंबर आहे देवाजी भाऊ. पहिल्यांदाच आलाय की दरवर्षी येत आहे? दरवर्षी येतोय आम्ही, रुकडीच आहे. सध्या शक्तिपीठ महामार्ग होणार आहे आदमापूरला जोडणारा, नागपूरवरून गोव्याकडे जाणारा. काय तो मोठा महामार्ग झाला तर काय परिणाम काय होईल आदमापूरच्या भाविकांवर? होणार की हो, त्याच्या देवाचं साधू होणार की नाही. शक्तिपीठ महामार्गामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांची शेती जाते, त्यांचा त्याला विरोध आहे. लोक जाणार कशी ती? काय पाहिजे रस्ता यायला, येणारी वाहनात सोयी पाहिजे, रोडला टोल लागेल, सोयी व्हायला पाहिजे. टोल घेऊन द्यात, किती घेणार टोल घेऊन द्यात की. महामार्ग म्हणजे मोठा झाला पाहिजे ना, लोक भाविक पण आलं पाहिजे. सध्याचे रोड आहेत त्या रोडला काय अडचणी येतात? जरा वाहतुकीला कोंडी होती की, वाहतुकीला कोंडी होते, अडचणी येतात. त्या अडचणीला मात करून आम्ही इथपर्यंत आलेला आहे. एकंदरीत शक्तिपीठ महामार्ग झाला तर वाहतूक सुरळीत होईल. सुरळीत, एक नंबर सुरळीत, आदमापूरला येण्यासाठी सोयीचं होईल. पण यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांची शेती जाते, काही शेतकरी भूमिहीन होत आहेत. शेतकऱ्यांची जे आहे ते मोबदला त्यांनी सरकार देतोच म्हणले ना.
त्यामुळं काय अडचण नाही शेतकऱ्यांनी पण त्याने. शेतकऱ्यांच्या जो मोबदला देत आहेत रेडिरेक्टरच्या दुपटीनं म्हणजे एक गुंठ्याला साधारण 20 ते 25 हजार दर देत आहेत. मग ठीक आहे काय आता शेतकऱ्यांची शेती पण आता इतके हे काय नाही झाली. प्रत्येकाने दर देत असले तर एक नंबरच होतोय, काय अडचण नाही. पण एक गुंठ्याला 25,000 दर हा परवडणार आहे का सध्या? नाही परवडणार नाही सोडा मॅडम, काय अडचण नाही. गुंठ्याला काय तर थोडं वाढून मिळायला पाहिजे. रेडिएटरच्या प्रमाणात 4 पटीने पैसे मिळायला पाहिजेत. तुमच्या भागातूनही हातकणंगलेमधून जातोय का? होय हात महामार्ग जातोय तो. तुमचं काय क्षेत्र आहे का त्यामध्ये काय? आमच्या मित्राचं आहे, आमचं नाही, आमच्या मित्राचं, आमच्या राहणार लागून मित्राचं आहे आमच्या. शक्तीपीठ झाला तर तुमच्या जवळूनच जवळून जातो. आदमापूरला यायला अजून सोय? अजून सोयीचं होईल. किती मिनिटात याल काय अंदाज केलाय का? काय नाही असं काय अंदाज नाही मॅडम. फास्ट रूट आहे अगदी निम्म्या अंतरावर होणार. 2 तास होईल. 2 तासात. सध्या किती वेळात येत आहे? सध्या आता काल आम्हाला वाहतुकीची लई कोंडी झाली मॅडम, त्यामुळं आम्हाला 4 तास लागले इकडे यायला आत. अंतर आहे साधारण तरी पण एक 60 किलोमीटर असेल की मॅडम. तुमचं हातकणंगलेमधून अंतर किती आहे? बाळूमामाते हातकणंगले अंतर किती? 60 किलोमीटर होईल की. शक्तीपीठ महामार्ग झाला तर तुम्ही फास्ट याल, पण शक्तीपीठ महामार्ग झाला तर तुम्हाला टोल द्यावे लागतील. होय टोल द्यायला लागणार की. ते परवडणार असेल का? नाही ते कसं बरोबर नाही. माफ टोल असून पण माफ करत नाही. टोल रस्त्यावर द्या म्हणतात. टोल आम्हाला टोल असून पण मोफत आहे म्हणून टीव्हीवर दाखवतात, एक देत नाही. यात्रेनिमित्त टोल माफ केलेले आहेत. मग घेत नाहीत ना, गाडी सोडत नाहीत. परमिशन काढा आणि घेऊन आलेत. हा परमिशन काढा. कुठून आलेत तुम्ही? आम्ही आलो लातूरून. शक्तीपीठ महामार्ग होतोय नागपूर वरून जोडणारा गोव्याकडे जाणारा. शक्तीपीठ महामार्ग झाला तर काय त्याचा कसा परिणाम होईल तुम्हाला? शेतकऱ्याचं नुकसान आहे शेतकऱ्याचं भरपूर. तुम्ही कुठे? लातूरचे आहे. बरं, शक्तीपीठ महामार्गाचा अंतर तुमच्यापासून किती आहे? आता अंदाज काय माहित नाही बा. शेतकऱ्यांच्या शेतजमिनी हजारो एकर शेतजमीन त्यामध्ये जाते. शेतकरी भूमिहीन होत आहेत. कृषी उत्पन्न घटणार नाही का? शेतकऱ्याचं नुकसान आहे, यात सरकारचा फायदा आहे. शेतकऱ्याचा काय फायदा आहे सांगा बरं? जमिनी जाऊन काय का फायदा काय? सध्या तुम्ही ज्या मार्गाने येतात त्यामध्ये तुम्हाला काही अडचणी येत आहेत? अडचणी काय आहे? टोलची अडचणी, ट्रॅफिकचं, दुसरं काय अडचणी? शक्तीपीठ महामार्ग झाला तरी टोल असणारच आहे. टोल होणारच आहे ना, कुठं बी टोल होणार. रस्ता झाला म्हणजे टोल होणारच आहे. ते टोल माफ नाही, यात्रा असून सुद्धा टोल माफ नाही. इथं आदमापूरमध्ये कशी व्यवस्था झाली आहे तुमची? आदमापूरमध्ये बरे आहे, पण जेवणाचं थोडं अडचण. जेवणालाच गर्दी आहे, थोडं व्यवस्थिशीर लेडीज एकड. भाविकांची संख्या जास्त असल्यामुळे संख्या जास्त आहे. अडचण तर भागावंच लागणार नाही ना, पण थोडं व्यवस्था जरा. किती दिवसांपासून आहे? 2 दिवस झाले. धन्यवाद. आपल्याकडे आदमापूरमध्ये व्यवस्था चांगली व्हायला पाहिजे. आणि कचरा हे सगळं शौचालय पाहिजे आम्हाला. आणि असं कचरा गाडी वाहतुकीतून फिरतात ना, आम्हाला संरक्षण पाहिजे. कुठे ॲक्सिडेंट होतात, कुठे गाड्या कुठे जातात हे करतात, असं आम्हाला संरक्षण पाहिजे. आता काय करतात, गाडी लावतात कुठे पाहिजे जातात, असं लावू नये. हे ग्राउंड करायला पाहिजे त्यांच्यासाठी. आमच्या भक्तांना पण चांगलं ना ते येते. पार्किंगची चांगली व्यवस्था करायला व्यवस्थित चांगलं पाहिजे आम्हाला. आपल्या भक्त बाळूमासाठी येतात, बाळूमासाठी येतात भक्तांना म्हटल्यावर रस्ता चांगला करायला पाहिजे. आणि हे बघा रस्ता कसं तुमच्या डोळ्यांनी दिसते ना, चांगला दिसायला पाहिजे रस्ता. जगाचा मालक आहे तो, जगाने करायला पाहिजे असं आमचं मान्य आहे. दुसरं काय नाही आम्हाला. एकंदरीत इथलं थोडंसं स्वच्छतेकडे लक्ष द्यायला पाहिजे. त्याचबरोबर पार्किंगची व्यवस्था, बाहेरून लांबून येणाऱ्या भाविकांची पार्किंगची व्यवस्था करायला पाहिजे. आम्हाला तेवढं मान्य. कुठून आलात? मी गडिंगलाच गडिंगलाच वरून. पहिल्यांदा आलात की दरवर्षी? दरवर्षी येतोय मी. आम्ही मेंढरात जातो 3 महिना 4 महिना वर्ष मेंढरात काढतो. इथं बी सेवा करतो, सगळ्यावर सेवा करतो आम्ही. धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया. नागपूरकडून गोव्याला जाणारा शक्तीपीठ महामार्ग होतोय. आदमापूर म्हणजे शासनानं तीर्थक्षेत्र जोडण्यासाठी महालक्ष्मी असेल, आदमापूर असेल, कोल्हापुरात आपली महाराष्ट्रातली जी 3.5 पीठ आहेत ती जोडण्यासाठी हा महामार्ग केला आहे. काय सांगाल, कशा दृष्टिकोनानं पाहताय? नाही आमचे नेते राजू शेट्टी वगैरे हे धडपड आलेत की नाही, त्यांच्या ह्या मागण्यासाठी त्यांनी सरकारनं मान्यता देऊन की नाही हाही रोड यांनी हाही मंजूर करावा. शक्तीपीठ व्हायलाच पाहिजे. कारण कसं आहे लोकांची ह्याला ट्रॉफिक ते लई जाम होतं आहे. कारण आता आमचं 4 पदरी आहे आता हातकणंगल्यात. शक्तीपीठ झाला की लोकांची सुटसुटीत सगळ्या सुखसोयी हे होतील. त्यामुळे शक्तीपीठ व्हायला पाहिजे. फक्त त्यांनी योग्य ते शेतकऱ्यांनी रेट मिळाला पाहिजे. शक्तीपीठ महामार्गाला टोल पण असते.
तो टोल आता ऑलरेडी आता पण असणारच आहे की, त्यावेळी पण असणारच आहे. काय फक्त शेतकऱ्यांच्यासाठी काहीतरी होऊन येऊ सरकारचं हे चाललं पाहिजे एवढंच फक्त म्हणणं आहे. कारण कसं आहे, शेत जमीन जाणार आज 1-2 एकर जर असलं तर त्याचं पूर्ण टोटली आणि आडवी अशी पट्टी असली की पूर्ण त्याचं क्षेत्रच जात आहे. त्यामुळे त्याला काय शिल्लकच राहत नाही त्याच्या पुढच्या पिढीला. त्यामुळे त्याला योग्यरित्या मोबदला मिळाला पाहिजे शेतकऱ्याला. आत्ताच आपण पाहिलं बरेचसे लांबून इथं भाविक येत आहेत. लातूर असेल, त्याचबरोबर कोल्हापूरमधले आहेत, हातकणंगले भागातले काही भाविक आहेत आपल्यासोबत. त्यांच्या प्रतिक्रिया आहेत अशा की शक्तिपीठ महामार्ग झाला तर सध्या जी वाहतूक कोंडी होते तो वाहतूक कोंडीचा प्रश्न त्यामुळे नक्कीच सुटेल. मात्र ज्या शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान होतं आहे त्यांनाही शासनानं योग्य मोबदला दिला पाहिजे अशा त्यांच्या प्रतिक्रिया आहेत. कुठून आल्या? कधी आलात? आज आलात? कधी आलात? आम्ही कायमच येतो, आमोशा रविवार बाळूमामाला आम्ही कायमच येतो. बरं, शक्तिपीठ महामार्ग नागपूरवरून गोव्याला जाणारा शक्तिपीठ महामार्ग होतोय. आदमापूर हे क्षेत्र त्यामध्ये जोडलं जाते. शक्तिपीठ महामार्ग झाला तर काय परिणाम होईल? शक्तिपीठ झाला तर हा म्हणजे सर्वसामान्य लोकांना म्हणजे प्रगतीच होण्यासाठी नागरिकांची वगैरे विकास होणार. पण काय जे रस्ता करण्यासाठी जी शेतकऱ्यांची जमीन जाणार आहे त्याच्या बदलीत त्या शेतकऱ्यांचं पुनर्वसन कधी केलं पाहिजे. त्यांना योग्य ते रेट म्हणजे कसं आहे त्यांचं पुनर्वसन म्हणजे त्यांना कधी मोठा उद्योग करता यावा किंवा त्यांना त्या बदली मोठी जमीन कुठे घेता यावी बाजूला कुठेतरी, किंवा सरकारने त्यांना जमीन घेऊन द्यावी त्या बदली. असं केलं तर कुठेतरी फायदा होईल, ना तर शेतकऱ्यांचा याला विरोध होईल. शक्तिपीठ झालं तर चांगलंच आहे, म्हणजे भागाचा विकास होणार आहे, आपल्या देशाचा विकास होणार आहे, राज्य विकास होणार आहे. शक्तिपीठ झालं तर चांगलंच आहे. शक्तिपीठ झाला तर एकंदरीत विकास होईल. शेतकऱ्यांच्या शेती जात आहेत, काही भूमिहीनच होत आहेत, त्यांचा मात्र याला विरोध आहे. हां, काही शेतकऱ्यांची जमीन कशी 1 एकर ज्यांची अर्धा एकर गेली त्यांना फरक पडत नाही, पण ज्यांची सगळी जमीन जाणार आहे ती भूमिहीन होणार आहेत त्यांचा काहीतरी विचार केला पाहिजे. आणि ज्यांची जमीन जाते त्या सर्वांनाच काहीतरी मोबदला दिला पाहिजे. असा मोबदला दिला पाहिजे की त्यांनी पाठीमागे जमीन गेली म्हणून म्हणजे हे करता का म्हणते आमचे नुकसान झाले माझं असं नाही पाठीमागे काय म्हणतात, शासनाने त्यांना योग्य मोबदला द्यावा. योग्य मोबदला दिला पाहिजे. जमीन जरी दिली तरी चालेल त्यांना, की त्यांनी राबून खाल्लं पाहिजे. माझी जमीन गेली नये किंवा काय करू नये, तर त्यांनी सरकारने त्यांना दुसरी जमीन दिली पाहिजे. ज्यांची जमीन जाते त्यांना त्या बदल्यात हां, जमीन द्यावी त्यांना, कारण की ते राबून खातात ॲक्च्युली. ते त्यांना जर नंतर जर मिळणारच नसेल मग तिने शेतकरी काय उपयोगाचे? शेतीचं क्षेत्रच कमी आहे, कुठे जमीन मिळणार? एवढी हजारो एकर शेती जाते, एवढं क्षेत्र उपलब्ध होणार का सरकार? मग जिथं पाहिजे तिथं आहे त्यांना देवस्थानची जमीन आहे, जंगल खाते वन खाते जमीन आहे तुम्हाला, आणि तुमचं गावठाण वगैरे आहे ना जमीन ती आहे, त्यातली व्यवस्था करून त्यांनी द्यावी शेतकऱ्यांना, अशी करावी. आता जर तुम्ही जर बघितला जमीन द्यावी. तुम्ही बघितला ना जे शेतकऱ्यांची जमीन आहे त्याच्यापेक्षा वन खात्याला जमीन जास्त आहे आपल्या देशामध्ये, त्यातली जमीन दिली तरी चालेल. म्हणजे जमीन आहे असं नाही आहे, सरकारकडे जमीन आहेच. पण आपलं वनाचं क्षेत्र कमी होईल, वृक्षतोड होईल, बरीचशी झाडं वगैरे पाहिजेत ना. हां पाहिजे झाडं पाहिजेत, माणसं जशी वृक्ष पाहिजेत तशी माणसंही पाहिजेत ना, नुसती झाडंच करायचं आपल्याला. शक्तिपीठ महामार्गाची गरजच नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. सध्या गोव्याला जाण्यासाठी 4 काही लोकांचं कसं ते विरोधक आहेत ते त्याचे म्हणजे हे करायला म्हणजे त्याचं भांडवल करायला लागल्यात विरोधकांना जर समजा सरकार जर विकास करत असेल तर विरोधकांचं काम आहे, चांगलं जर काम असेल त्याचा विरोध दाखवणे त्यांचं कामच आहे, म्हणजे ते त्या ठिकाणी योग्यच आहेत. एकंदरीत शक्तिपीठ महामार्ग झाला तर विकासाला चालना मिळेल. पण शेतकऱ्यांना ज्यांना जमीनच जास्त आहे कायच मिळणार नाही, त्यांना जमीन मात्र त्यांनी सरकारने द्यावी. थोडीफार का असताना त्यांना जमीन द्यावी किंवा मिळाल तेवढी ती द्यावी सरकारने जमीन. शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांची शक्तिपीठ मार्गामध्ये शेत जमीन जाते त्या शेतकऱ्यांना तेवढीच त्या मोबदल्यात शेती द्यावी शासनाने, आणि शक्तिपीठ महामार्गही करावा जेणेकरून मार्ग शक्तिपीठ महामार्ग व्हावा अशी पूर्ण आमची इच्छाच आहे. आदमापूरमधले काही व्यावसायिक आहेत, त्या व्यावसायिकांसोबत आपण सध्या बोलत आहोत. भंडारा उत्सव चालू आहे, गेले 8-10 दिवस उत्सव सुरू आहे. भाविकांची रेलचेल कशी आहे? काय चांगले व्यवसायासाठी चांगले आहे, व्यवसायासाठी चांगले आहे, देवासाठी बी चांगले. साधारण कोणत्या भागातून भाविक येतात? कर्नाटक, सोलापूर, बीड, सातारा वेगवेगळ्या राज्यांमधून पण येतात.
सध्या नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग होतोय. शक्तिपीठ महामार्ग झाला तर काय परिणाम होईल व्यवसायावर? काय व्यवसायावर परिणाम पडणारच ना तो. काय परिणाम होईल व्यवसायावर? रोडचा याचा आता काय मी पण काय सांगू शकत नाही त्याचं. व्यवसाय तुम्हीच करताय काय? कोण असतं इथं दुकानात कोण असतं? मग कसं काय सांगू शकत नाही म्हणायला. व्यवसाय वाढेल की काय? शक्तिपीठ महामार्ग झाला, मोठा महामार्ग झाला तर व्यवसायावर त्याचा कसा परिणाम होईल? व्यवसाय वाढेल का? कसं वाढणार का? भाविक वाढणार का? वाढणार. पण शक्तिपीठ महामार्ग झाला तर इथल्या काही शेतकऱ्यांचाही त्याला विरोध आहे. शेतीसाठी शेतीचं क्षेत्र कमी विरोध होतं आहे. असाही त्यांचा विरोध आहे. बरोबर आहे. तुमचं एक व्यावसायिक म्हणून काय म्हणणं? व्यावसायिक म्हणण्यापेक्षा आम्ही व्यवसायाच्या दृष्टीनं आहेच, पण शेतीच्या दृष्टीनं बघितलं तर आमचा सुद्धा विरोधच आहे त्याला. पण जर शक्तिपीठ महामार्ग झाला तर भाविकांची संख्या वाढेल, वाहतुकीचं हे कोंडी जी निर्माण होते सध्या ती होणार नाही आणि सुलभ वाहतूक व्यवस्था होईल. अगदी मध्य प्रदेशपासून गोव्याला जोडणारा हा महामार्ग आहे, लोकांच्यासाठी सोयीचं होईल. बरोबर. सगळ्यांसाठी सोयीस्कर होणार, पण शेतकऱ्यांच्यासाठी हे होणार ना, नुकसान होणार शेतकऱ्यांचे नुकसान होणार हो. कारण हे पब्लिकसाठी वाढणार, व्यवसायासाठी वाढणार काय, पण जी मेन शेतकरी आहेत त्या लोकांचे नुकसान होणार ना. कारण शेतकऱ्याची उद्या ते सरकारनं काय दिलं तर बरं, लक्षात आलं का? त्याच्यामुळे ना ते शेतकरीच डबऱ्यात जाणार आहे. कारण धंदा वाढणार आहे काय, वाहतूक वाढणार आहे. उद्या काहीतरी समजा भाविक आता इथं देवस्थान आहे, देवस्थानासाठी लोक येणार आहे, त्याचा बी धंद्याच्या, पण आम्ही बी शेतकरी आहे, आमचं बी भविष्यात नुकसान होणारच आहे. कारण आमची शेतीवर जाणार आहे, आम्ही धंद्यावरती जाऊन का आज धंदा आहे ना तर नाही. कुठलं गाव आहे तुमचं? वेसर्डे. व्यवसाय कुठे आहे तुमचा? आमचा मामदापूर इथंच की. हे हॉटेल तुमचं आहे, तुम्ही प्रॉपर आदमापूरचे नाही आहे? अच्छा, म्हणजे वेसर्डेचे आहे आणि इथं व्यवसाय करतात. तुमची काय शेती यामध्ये जाते? शेती जाते की आमची, आमच्या पाहुण्यांची नातेवाईकांची सगळ्यांची जाते की. बाळू मामाला भाविकांची संख्या वाढेल, व्यवसायावर त्याचा चांगला परिणाम होईल. व्यवसाय परिणाम होणार की, व्यवसाय चांगला चालणार की, व्यवसाय चालणार व व्यवसाय चालणार, भाविक येणार, समजा गाड्या वाहतूक सगळी पाहिजे तशी होणार आहे, पण विशेषतः शेतकऱ्यांचे नुकसान होणार. सध्या जे रस्ते आहेत त्या रस्त्याने येताना भाविकांना काही अडचणी होत आहेत? अडचणी आहेत की, कारण का ते जर रस्ता उद्या मोठं केलं किंवा काहीतरी केलं तर त्याचं भाविकांची बी अडचण होणार की नाही, होणार की. आता मध्ये कुठे घरं आहेत, दुकानं आहेत. सध्याचे जे रस्ते आहेत त्या रस्त्यांवरून येताना, त्या रोडवरून येताना भाविकांची काही अडचण किंवा गैरसोय होते? अडचण ही प्रत्येकालाच आहे हो, भाविकांची अडचण होतेच. कारण येण्या जाण्याला रस्ता कमी आहे. समजा वाहनं आली, जीच वाहतूक पायी मार्गे जाणारी लोक आहेत त्यांच्या अडचणीच आहेत. बारक्या गाड्या आता बहुतेक मोठ्या गाड्या बारक्या गाड्या झालेल्याच आहेत, लक्षात आलं का? त्याच्यामुळे गर्दी वाढते, भाविक येणाऱ्यांची पायवारी करणाऱ्यांची अडचणच होते. कारण कुठल्या साईडला जायचं कारण रस्ता कमी आहे. एकंदरीत शक्तिपीठ महामार्ग व्हावा आणि शक्तिपीठ महामार्ग झाला तर भाविकांची व्यवस्था होईल असं म्हणायचं? व्यवस्था होईल, पण त्यांनी शेतकऱ्यांचा विचार करून करावा. शेतकऱ्यांचा विचार चांगला करावा आणि विद्यापीठ महामार्ग करावा त्यांनी. काय आमची अशी अडचण नाही की धंदा बी चालला पाहिजे, शेतकरी बी जगले पाहिजे, सगळी जगली पाहिजेत. असं नाही की आपण स्वतःसाठी करायला पाहिजे असं काही नाही. सगळ्यांच्यासाठी जगा पाहिजे. शेतकरी बी जगला पाहिजे, धंदेवाला बी जगला पाहिजे, भाविक बी जगली पाहिजेत, देवस्थानासाठी माणसं पण आली पाहिजेत, गर्दी झाली पाहिजे, जत्रा ही भरलीच पाहिजे. आत्ताच आपण पाहिलं आदमापुरातले हॉटेल व्यावसायिक आहेत, त्याचबरोबर ते शेतकरी आहेत. शक्तिपीठ महामार्गामध्ये ते शक्तिपीठ बाधित शेतकरी आहेत, त्याचबरोबर हॉटेल व्यावसायिक आहेत आणि अशा दोन्ही परिस्थिती असताना आत्ताच आपण त्यांची प्रतिक्रिया पाहिली. आपण पाहतोय आदमापूरमध्ये काही व्यावसायिक आहेत, त्या व्यावसायिकांशी आपण संवाद साधणार आहोत. हॉटेल सावकर इथं या ठिकाणी मी आता आली आहे. इथलेच का? आदमापूरचेच? तर काय कसा व्यवसाय कसा चालू आहे? भंडारा उत्सव सुरू आहे, मस्त एकदम जोरात चालू आहे. भाविकांची रेलचेल मस्त एकदम. किती वर्षांपासून व्यवसाय करतात? आता आम्ही हॉटेल लाईनला 3 वर्ष आहेत सध्या. नवीन आहे हो. भाविकांचा प्रतिसाद चांगला एक नंबर. साधारण कोणत्या भागातून भाविक इथं येतात? कर्नाटक, बेंगलोर, महाराष्ट्र, मुंबई, गोवा, सोलापूर, सांगली, सातारा सगळ्या ऑल महाराष्ट्र. येण्यासाठी शक्तिपीठ महामार्ग, नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग होतो. हा महामार्ग झाला तर काय परिणाम होईल?
व्यवसायांवर कसं सांगा? वाहतुकीची कोंडी होती ती चांगली होईल, म्हणजे त्याचा एकदम त्रास होणार नाही किंवा काय नाही, वाहतूक सुरळीत होईल. वाहतूक सुरू होईल. या शक्तिपीठ महामार्गामध्येच काही शेतकरी आहेत ते भूमिहीन होत आहेत. हजारो एकर शेती त्यामध्ये जाते. तर शक्तिपीठ महामार्गाचा कसा म्हणजे काय परिणाम होईल, कशा दृष्टिकोनानं तुम्ही त्याकडे? चांगला होईल फायदा होणार त्याचा, भाविकांना फायदा होणार, सगळ्यांना फायदा होणार त्याचा. त्याचं दळणवळणचा दृष्टिकोन चांगला आहे. शेतकऱ्यांची शेती जाते त्या शेतकऱ्यांचा विरोध त्यांना मोबदला मिळणार त्याचा, कारण विकास करायचा म्हटलं तर शेती ते कमावावी लागणार आहे ती. शासन जे मोबदला देत आहे तो मोबदला कमी आहे असं शेतकऱ्यांचं नाही. ते त्याचा आराखडा तयार, त्याचा DPR असतो, DPR नुसार मी दिला जातो त्याचा आराखडा. तो त्यांच्या म्हणण्याचा मिळणार नाही. साधारण इकडं किती कसा गुंठा कसा आहे? गुंठा 90,000 रुपये दिलेला आहे त्यांनी. कोणी 90? सरकारने, नाही ज्यांनी आराखडा तयार केला शक्तिपीठ मार्गाने, ज्यावेळी त्यांचा सर्वेक्षण झालं त्यावेळी त्यांनी 1 गुंठ्याला 90,000 दिलेलं आहे. सध्या शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की शासनानं शक्तिपीठ महामार्गामध्ये ज्या शेतकऱ्यांची शेती जाते त्याला गुंठ्याला म्हणजे गुंठ्याचा दर जो रेडी रेकनर प्रमाणे असेल तर साधारण काही भागांमध्ये आपल्या 20-22 हजारच्या आसपास आहे. तर त्याच्या दुप्पट दर म्हणजे 20,000 असेल तर 40,000 रुपये असा प्रति गुंठा दर मिळतो शेतकऱ्यांना. नाही, ते शासनाचा दरबार प्रश्न आहे, आपण नाही बोलू शकत. त्याच्यावर त्यांची इंजिनियर असतात, त्यांची वरची कमिटी असते, ते सगळं अभ्यास करतात, त्यामुळे ते ठरवतात, जागेची किंमत ठरवतात. 40,000 गुंठा दर शेतकऱ्यांना परवडणार आहे का? नाही, परवडणार नाहीच होतो, कारण शेती आहे शेवटी ती कमवतं, शेती त्यांचं उपजीविका आहे, त्यामुळे कोणाला सोडता येणार नसेल ना. आज आपली जी शेती असते आपण सोडू शकत नाही ना, कारण शेती उपजीविका साधन आहे माणसाचं. शेतकरी त्यामुळेच, आणि शेतकऱ्यामुळेच सगळ्या गोष्टी चालतात आजकाल. त्यामुळे कोण शेतकऱ्याची जमीन सोडणार नाही. विरोध होणारच, आणि जरी विरोध झाला तर शक्तिपीठ मार्गावर होणारच. शेतकऱ्यांचा विरोधही होणार आणि शक्तिपीठ महामार्ग होणार 100% होणार. बघा, मध्ये आहोत आपण आदमापूरमधल्या व्यावसायिक आहेत. ताई किती वर्ष व्यवसाय करताय? 4 वर्ष झाली. कसा व्यवसाय कसा चालू आहे? मस्त. भंडारा उत्सवानिमित्त भाविकांची गर्दी कशी आहे? वर्षानुवर्ष वाढायला लागली, प्रत्येक वर्षी वाढ आहे. कोणत्या कोणत्या भागातून भाविक येतात? इथनं जवळ नाही आहे, भरपूर लांबनं लोक, बीड, बार्शी, पंढरपूर, सोलापूर लांबची लोक असतात, आणि बकरी वगैरे बाहेर असतात, त्याच्यामुळे तिकडची लोक तरी फिक्स येतात. या लांबून येणारे जे भाविक आहेत त्या भाविकांच्याच म्हणजे ह्याच्यामधून नागपूरमधून गोव्याकडे जाणारा शक्तिपीठ महामार्ग एक होतो जो आदमापूरला जोडला जातो. हा शक्तिपीठ महामार्ग झाला तर काय परिणाम होईल व्यवसायावर, काय सांगा? पण भाविकांसाठी पण ते योग्य आहे की असं सगळं व्यवसायातच म्हणून चालणार नाही, दुसरं पण बघायला पाहिजेच की. आता हे देवस्थान मोठं आहे आमचं, त्याच्यामुळं गर्दी जास्त असते. व्यवसायावर शक्तिपीठ महामार्ग झाला तर कसा परिणाम होईल? काय एवढं नाही फारसा फरक. व्यवसाय वाढेल का? वाढणार त्याच्यावर. महामार्ग झाला तर भाविक वाढतील का? असं वाढणार की. सध्या जे रस्ते आहेत त्याच्यापेक्षा शक्तिपीठ महामार्ग झाला तर फिक्स वाढणार. असं या शक्तिपीठ महामार्गामध्ये कितीतरी एकर शेती जाते, त्या शेतकऱ्यांचा त्याला विरोध आहे. हे बघा, माझं काहीतरी जाणार आहे म्हटल्यावर लोक म्हणणारच तसं. मग आता त्याच्यात तुमची काय शेती वगैरे काय त्या शक्तिपीठ महामार्गामध्ये? त्यांचं किती फुटाचं आहे काय माहिती नाही. भक्त निवासला लागून माझं पण शेत आहे पलीकडंच, त्याच्यामुळं काय असं सांगता येत नाही. म्हणजे ह्या रोडला रोड टच तुमची शेती आहे? रोड टच नाही, भीष्माचं पार्किंग संपलं की आमची शेती लागते, त्याच्यामुळं. शक्तिपीठ महामार्ग जो जाणारा आहे त्याचा तुम्हाला महामार्गाचं हे माहिती आहे का? वाघापूर निडोरीवरून जो जाणार आहे त्याचं मॅपिंग एकदा बघितलेलं मी परवा, म्हणजे याच्या आधी एकदा स्टेटसला लोकांनी ठेवलेलं, त्याच्यामुळे माहिती. दुकान आता कालच्यानं चालू केलं आहे मी. म्हणजे 8 दिवस दुकान चालू? 15 दिवस दुकान बंदच आमचं. का बरं? ही यात्रेसाठीच की. यात्रा असली की दुकान बंद असते? हो हो, कायम नेम ठेवलाय तो गावाल्याने बी यांची बी देवाने बी. म्हणजे यात्रा असताना तुमची दुकानं चालू नसतात? चालू नसतं. आता कसं काय चालू? आता आम्ही भाड्यांची दुकान समोर बसतो, हे आमचं भाडे जागा. याच्या आधी तुमचा व्यवसाय कुठे असतोय? हे आतच देवस्थानच्या समोर. हां, देवस्थान तुमचा व्यवसाय? तिथं व्यवसाय असतो. तिथं सध्या बंद केले? तिथं सध्या बंद केले आम्हाला, म्हणून आम्ही व्यवसाय होतोय का? इथं होतोय थोडा तसं. तिथला व्यवसाय आणि इथला व्यवसाय फरक आहे निम्म्याला फरक आहे. शक्तिपीठ महामार्ग होणार आहे, नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग. तो महामार्ग झाला तर या बाळूमामाला कसं म्हणजे काय भाविकांची संख्या वाढेल का? कसा परिणाम? हाय असं आमची संख्या, आणि हाय अशी आता गेल्या वर्षीपेक्षा आमदार संख्या भरपूर वाढली आहे, हे बी सांगतो. गेल्या वर्षीपेक्षा भरपूर सध्या जास्ती वापर झाला. पब्लिक उभा नाही थारा, उद्या तर लय पब्लिक.
उद्या पालखी आहे. हो उद्या पालखी सोहळा. पालखी निमित्त उद्या भरपूर उद्या भरपूर लोक येतात आणि काल बी भरपूर लोक आले आणि अजून बी आहेत आता. शक्तीपीठ महामार्ग झाला तर भाविकांना त्याचा चांगला उपयोग होईल. चांगला उपयोग होईल. बऱ्याच शेतकऱ्यांची शेती जाते त्याच्यामध्ये, त्याचा त्यांना विरोध आहे. आमची काही शेती वगैरे काय त्या शक्तीपीठ महामार्गात जाते का? जाणार की आमची बी शेतच आमची बी जाणार की आम्ही बी आता मग विरोधी व्हायला पाहिजे. पण शक्तीपीठ महामार्ग झाला तर भाविकांची सोय होईल असंही म्हणतात, तिथला व्यवसाय वाढेल. सोय बी होणार की भाविकांची त्यांच्यावर. ती काय असेल ती प्रगती करून दे शेतीत घालणार लोक. ते काय आम्ही तर काय शेती तशी द्यायला आम्हाला काय देऊनच आम्ही देणार की. आत्ताच आपण पाहिलं, मी आदमापूरमध्ये होते. आदमापूरमध्ये भंडारा उत्सव चालू आहे. श्री क्षेत्र बाळूमामा आदमापूर या ठिकाणी लाखो भाविक इथं आलेले आहेत. गेले 8-10 दिवस हा उत्सव सुरू आहे. कर्नाटक असेल, मध्य प्रदेश, गोवा अशा बऱ्याचशा राज्यांमधून इथं भाविक येत असतात. भाविकांची इथं गर्दी आहे. काही भाविक त्याचबरोबर व्यावसायिक या व्यावसायिकांना आपण शक्तीपीठ महामार्गाविषयी चर्चा केली. शक्तीपीठ महामार्गाविषयी भाविकांची काय मतं आहेत, कोणते परिणाम, कोणते फायदे होणार आहेत या संदर्भात आपण चर्चा केली. अशाच काही नवनवीन बातम्यांसह आपण पुन्हा भेटतोय. पाहत रहा आवाज कोल्हापूरचा.